धामची दुनिया तारी. हे बघा, तुमच्या सोबत जो कोणी ट्रॅव्हल करणार आहे त्यांचे पासपोर्ट मला आणून द्या, म्हणजे मी लवकरच प्रोसेस स्टार्ट करू शकेन. ठीक आहे ठीक आहे ठीक आहे. पासपोर्ट तर द्यावे लागतील ना सर. विजासाठी, तिकिटासाठी, सगळ्यांसाठी पासपोर्ट लागतं. अरे असं कसं आपला पासपोर्ट कोणालाही द्यायचं? कोणालाही? ओय मॅडम, कोणालाही थोडीच आहेत. हे बघा सर, थॉमस कुक इंडिया लिमिटेड एक इंटरनॅशनली रेप्युटेड कंपनी आहे. आमच्या देश विदेशात अनेक शाखा आहेत. आम्ही लाखो परिवारांना देश विदेशात फिरवण्याचे आयोजन करतो. यू कॅन ट्रस्ट अस. तुम्ही आमच्यावर विश्वास ठेवू शकता. Nikita, can you come for a minute? I need to talk about an urgent customer request. येस सर. हे बघा, तुमच्यासोबत जे कोणी प्रवास करणार आहेत ना त्यांचे पासपोर्ट लवकरात लवकर मला आणून द्या, कारण मी सर्व प्रोसेस स्टार्ट करू शकेन. हो, पाठवतो पक्का पक्का. ओके, थँक्यू. इट वॉज नाईस मीटिंग यू सर. ओके सर. मित्रांनो, ही सिंगापूर वाली गोष्ट तर खरी होती. हा यार, कोणीतरी खरंच आपलं बुकिंग केलंय. अरे वा. माहित नाही भाऊ, पण मला अजूनही असं वाटतं की कोणीतरी आपल्यासोबत गंमत केलेली आहे. पण मॅडम सांगतायत ना, पासपोर्ट द्या, लिस्ट द्या, असंच म्हणतायत त्या. ओ, इतक्या मोठ्या ऑफिस मध्ये कोण कशी मस्करी करणार काय जेठाब्रा? नाही अशी मस्करी थोडीच कोणी करतात काय बिडे. नाही, इतकी महाग गंमत कोणी करतं का? तर मग तुम्ही जा, मी नाही येणार तुमच्या बरोबर. अरे काय तुम्ही लोक जा, काय तुम्ही लोक जा. अरे तुझ्याशिवाय आम्ही कसे काय जाऊ शकतो? ऐकलं ना मॅडमनी काय सांगितलं ते कंडिशनर ठेवलंय ते, की पोपटलालचं जाणं गरजेचं आहे. पोपटलाल नाही गेला तर कोणीच नाही जाणार. काय सोडी? ओय नाही जेठाब्रा, हा नाही आला ना तर उचलून घेऊन जाऊया याला. ए सोडी, माझा ऐका. सिंगापूरला फक्त आपल्याला चौघांना नाही जायचंय, सोसायटीला जायचंय. तर हा निर्णय पूर्ण सोसायटीने मिळून एकत्र घेतला पाहिजे. ओ भिडू, आजच्या आजच सोसायटीची आपत्कालीन मीटिंग बोलून घे. अरे आजच नक्की करून टाकूया. हो ठीक आहे, चला जाऊया. हा पण सोसायटीच्या नियमानुसार मला आधी मीटिंगची अनाउन्समेंट करावी लागेल. अरे इथे अनाऊन्स करून तुला काय करायचंय भाऊ? हे लोक थोडीच आपल्या सोसायटीच्या मीटिंग मध्ये येणार आहे. हा, अरे जेठालाल. हा बोला मेहता साहेब. अरे भिडे, समजलं का काय चाललंय सगळं? हो मेहता साहेब, समजलं. अच्छा, म्हणजे कोणी काही गंमत वगैरे तर नाही करत आहे ना? मार्केटिंग प्लॅन वगैरे तर नाही ना? ही सिंगापूरची गोष्ट खरी आहे का? अगदी खरी आहे. सिंगापूरची गोष्ट अगदी खरी आहे साहेब. खरी आहे? काय म्हणतोयस? कोण आहे याच्या मागे? कोणी केलंय सगळं? तेच तर माहित नाही ना. काय आहे की परिस्थिती इथे थोडी कन्फ्युजिंग आहे, म्हणून संध्याकाळी भेटून 8:30 वाजता मीटिंग मध्ये सगळं बोलूया. अरे भिडे, संध्याकाळी सोसायटीची मीटिंग आहे, मला कोणी सांगत पण नाही, असं थोडी असतं. आत्ताच डिसाईड झालं आपत्कालीन मीटिंग विषयी. तुम्हाला पहिल्यांदाच सांगतोय. अच्छा, मग ठीक आहे. हा ओके, चला. बाकीच्यांना पण सांगायचं. चला. हा पोपटलाल तू पहिल्यांदा ये. सांभाळू ना, पटकन. नाहीतर पुन्हा असं फिरत बसेल. खोला. शो थायो. काय झालं? रोशन, काय झालं? झालं. हा तेच, काय झालं? सिंगापूरला जाण्याची गोष्ट खरी आहे? हा रोशन, बोल ना आता. काय झालं तरी काय? काय बोलतोय सोनिये? सिंगापूर जाण्याची गोष्ट खरी आहे. बुकिंग कोणी केलं आपल्यासाठी? कुणी पोपटलाल भाऊंच्या ओळखीचं आहे का? नाही बाबा, माझ्या ओळखीचं तिकडे कोणी नाही. मग अरे काय नाही म्हणतोस भाऊ? तो संदेश तर तुझ्याच नावाचा पाठवला होता ना. पोपट भाऊ सांगा ना, कोण छे? पण मला नाही माहित रोशन वहिनी, कोण आहे तो चैनिक? मला तर वाटते हा जो कोणी आहे ना तो आपला शुभचिंतक आहे. आजच्या जमान्यात असा शुभचिंतक? आय जस्ट कॅन्ट बिलीव्ह दिस. इतक्या साऱ्या लोकांना फ्री मध्ये सिंगापूरला पाठवतोय. तेच ना, इतका खर्च करतोय पण समोर येत नाहीये. म्हणजे किती विनयशीलता, नाही का? माधवी, ते म्हणतात ना गुप्तदान, तसंच कोणी ही गुप्त यात्रा दान करीत आहे. खरंच वा. पण भिडे, असं विनाकारण कोण करणार आहे? अरे सोड ना पोपटलाल भाऊ. त्या संदेश मध्ये पण तो म्हणाला होता ना की तुम्ही आंबा खा, कोयरे मोजू नका.
अरे कॅन्सल करा भाऊ, कॅन्सल करा. मी अजूनही सांगतोय की कोणीतरी आपली मस्करी केली आहे. अरे मस्करी कसली भाऊ, आता आपण ऑफिस मध्ये गेलो होतो, त्या लोकांनी सांगितलं सगळं बुकिंग झालंय आणि आपल्या सर्वांचा पासपोर्ट मागितलाय की कोण कोण जाणार आहे तर सर्वांचा पासपोर्ट आणून द्या. कारण काय आहे की बिजा सगळं प्रक्रिया सुरू आहे ना, तिथपर्यंत गोष्ट पोहोचली आणि हा म्हणतोय की मस्करी आहे. मी काय म्हणतोय जेठालाल, आता ही चर्चा करायला नको. आपण ठरवलंय ना की संध्याकाळी आपत्कालीन मीटिंग बोलून त्यावर चर्चा करायची. ठीक आहे, तर संध्याकाळी भेटू है ना. चल. तर मी आत्माराम तुकाराम भिडे, गोकुळधाम सोसायटीचा एकमेव सेक्रेटरी, हे जाहीर करतो की आज रात्री ठीक 8:30 वाजता गोकुळधाम क्लब हाऊस मध्ये आपत्कालीन मीटिंग होणार आहे, ज्यामध्ये सिंगापूर या विषयावर निर्णय घेतला जाईल. ठीक आहे, तर सगळेजण वेळेवर या. अरे हो भाऊ हो. चला चला हजर राहा भाऊ, तू हजर राहा. नेहमी आनंदात राहायचं भाऊ. ठीक आहे. अच्छा, ऐका. आता आपत्कालीन मीटिंगची सुरुवात करूयात. तर मी आत्माराम तुकाराम भिडे, गोकुळधाम सोसायटीचा एकमेव सेक्रेटरी, तुम्हा सगळ्यांना हे सांगू इच्छितो की आम्ही थॉमस कुक ऑफ ट्रॅव्हल्सच्या ऑफिस मध्ये गेलो होतो आणि जसं की तुम्हा सगळ्यांना माहिती झालंय की कोणीतरी खरंच आपल्या गोकुळधाम सोसायटीच्या मेंबर्स साठी सिंगापूरची ट्रिप बुक केली आहे. पण त्या माणसाची एक अट आहे की आपल्या सगळ्यांसोबत आपल्या सोसायटीचे माननीय सदस्य, कमिटी मेंबर, गोल्डन क्रो अवॉर्ड विजेता, वरिष्ठ पत्रकार, वरिष्ठ युवा पत्रकार पोपटलालचं येणं अनिवार्य आहे. आत्माराम, मी काय म्हणतो की हे बुकिंग केलं कोणी? माहित नाही अय्यर भाऊ, आम्ही तिकडे खूप विचारलं, पण ज्याने पण ते बुकिंग केलंय ना त्याने तिथे खास सांगितलंय की माझं नाव कोणालाही सांगायचं नाही. त्यांनी डायरेक्टली आम्हाला पासपोर्ट मागितले, सगळ्यांचे पासपोर्ट जमा करायला सांगितले आणि बाकीची सगळी व्यवस्था थॉमस कुक वाले करणार आहेत. त्यामध्ये विमानाचं येण्या जाण्याचं तिकीट, तिथं राहणं, खाणं, पिणं, फिरणं सगळं इन्क्लुडेड आहे. आपल्याला 1 रुपयाचाही खर्च करायचा नाहीये. नाही करायचा. ऐकतोय मी. मग आता सर्वसंमतीने आपल्याला हे ठरवायचं आहे की अनोळखी माणसाने बुकिंग केल्याने त्याच्यावर विश्वास ठेवून आपल्याला सिंगापूरला गेलं पाहिजे की नाही गेलं पाहिजे. भिडे अंकल, यात विचार काय करायचा? इतकी अमेझिंग अपॉर्च्युनिटी आहे, आपल्याला सिंगापूरला गेलंच पाहिजे. ओय, मलाही हेच वाटतंय. प्लॅन बनवूया आणि फर्स्ट क्लास जाऊया सिंगापूर. नाही जाऊ शकत सोडी. का नाही जाऊ शकत आपण? अरे भाऊ, तू काय बोलतोयस? थोडं तरी विचार कर ना. कोण असा अनोळखी माणूस 20-25 लोकांसाठी असं फ्री मध्ये सिंगापूर ट्रिप स्पॉन्सर करतोय आणि आपण हे ऐकून जायचं काय? हा कोण माणूस आहे? असा काय खर्च करतोय? काय माहिती असल्याशिवाय कसं जायचं? अरे पक्का कोणीतरी आपल्या सोबत ही मस्करी केली आहे. तुम्ही माझं ऐका ना भाऊ, काय असं करता? अरे यार पोपटलाल, तू काय बोलतोयस? ही गंमत कशी असू शकते सांग मला. कुठला तरी चालता फिरता माणूस आला आणि बोलला की तुम्हाला सिंगापूरला जायचं आहे आणि तुमचं बुकिंग केलेलं आहे, तर मी समजू शकतो. अरे बाबा, थॉमस कुक टूर सारखी कंपनी, एवढी रेप्युटेड कंपनी, इंटरनॅशनल कंपनी, यांचे कर्मचारी सांगतायत की तुमचं सिंगापूरचं बुकिंग आहे, कोणी तुम्हाला पाठवणार आहे. ही गंमत कशी असू शकते? आय अग्री विथ पोपटलाल. काय आहे, माझ्या मते आपल्याला नाही गेलं पाहिजे. का? अरे हा कोणाचा तरी ट्रॅप असू शकतो. काय असू शकतं? म्हणजे कोणाचा तरी प्लॅन असू शकतो आपल्याला सगळ्यांना फसवण्याचा. अरे आपल्याला कोण फसवेल भाऊ? कोण आहोत आपण आणि कोण आहात तुम्ही? अरे काय आहात तुम्ही? अरे असे का आहात तुम्ही? अय्यर भाऊ, कोणी बिचारा लाखो रुपये खर्च करून आपल्या सगळ्यांना सिंगापूर दर्शन करवतोय, तर त्यात फसवणं काय झालं? हा तर उलटा आपला शुभचिंतक आहे. हो बरोबर बोलतोस. हे बघ जेठालाल, जर तो शुभचिंतक आहे तर तो लपून का बसलाय? समोर काय येत नाही. बरोबर आहे. अरे आता भिडे बोलला ना, तेव्हा तुम्ही होता की नाही? नाही, तेव्हा नव्हता तो. तेव्हा भिडेने खूप चांगलं बोललं होतं. त्याचं काय की काही लोकांना सवय असते ना गुप्तदान करण्याची, तसं हे गुप्त यात्रादान करत असेल. आणि अय्यर भाऊ, ते म्हणतात ना की एखादा माणूस कोणाचं भलं करत असेल तर त्याच्यासोबत नेहमी चांगलंच होतं. आपल्या गोकुळधाम सोसायटीने किती लोकांसोबत किती चांगलं केलंय. असंही होऊ शकतं की त्यांच्यातलंच कुणीतरी आपला शुभचिंतक असावा.
आणि हेही होऊ शकतं की कदाचित पोपट भाऊंचा मित्र असेल. अरे कोणी असू शकतं, कोणीतरी ह्याला पसंत करणारा किंवा करणारी पण असू शकते. आणि हा जो कोणी असेल त्याची मर्जी असेल की आपल्या समोर यायचं नाहीये. तर भाऊ मला असं वाटतं की आपल्याला त्याच्या मर्जीचा आदर केला पाहिजे. आणि भाऊ माझं तर म्हणणं आहे की तो जे काही करत आहे ते एक सत्कार्यच करतोय ना. वेल अय्यर, मला यात काही निगेटिव्ह नाही दिसत आहे. कम ऑन अय्यर भाऊ, जस्ट थिंक इट. आपण सगळे एकत्र मिळून जर सिंगापूरला गेलो तर किती धम्माल येईल. मी तर म्हणते मस्तच मज्जा येईल. आणि कोणी स्पॉन्सर करतंय तर जास्त खर्चही येणार नाही ना. मला असं वाटतं आपण गेलो पाहिजे, नाही का? ओ अय्यर ब्रा, ओ तुम्ही हाँगकाँग डिस्नीलँडला पण आला नव्हतात. आम्ही सगळे तिथे गेलो होतो. इतकी मजा आली, पूर्ण धमाल मस्ती केली होती आम्ही. मग वा वा सोनी, का आठवण काढलीस तू. हाँगकाँग हाँगकाँग डिज्नी, जबरदस्त मजा आली होती तिकडे, हो ना बापूजी? हो, अरे मला तर खूप मजा आली होती. पप्पा, सिंगापूर मध्ये तर अजून जास्त मजा येईल. किती ब्युटिफुल प्लेस आहे सिंगापूर फिरण्यासाठी, आणि कितीतरी गोष्टी आहेत एक्सप्लोर करण्यासाठी. एक्सप्लोर तर सोड, किती ऍडव्हेंचरस राईड्स आहेत. आणि यार माझं तर ऍडव्हेंचर पॅशन आहे यार. मी गेलो तर मला तर खूप मजा येईल. बेबी, भाऊ माझं तर असं म्हणणं आहे की आपल्या सगळ्यांचं असं एकत्र जाणं म्हणजे एक सुवर्ण संधी आहे. ना, बरोबर बरोबर. जायला तर काही नाही, पण जरा माहिती काढून घ्या. काही उंदू चट्टू ना खायचंय, म्हणजे जरा भीती वाटते ना. ओ रोशन डार्लिंग, ओ रोशन सिंग सोडी सोबत असताना घाबरण्याची काय गरज आहे. ओय एकत्र जायचं सिंगापूरला, खूप धमाल मस्ती करायची. ओय मी तर ऐकलंय सिंगापूर खूप जास्त रोमॅन्टिक जागा आहे, खूप रोमांस करायचा. रोशन काय पण बोलतोस? हे बघा, माझं मन तर अजूनही मानत नाही. हा माणूस कोण आहे, आपल्याला सिंगापूरला का नेणार आहे, आपल्या समोर पण येत नाही. म्हणून माझं तर मन नाहीये. हा एकच तुणतुण घेऊन बसलाय. अय्यर भाऊ, तुम्हाला आठवतं का की तो माणूस व्हिडिओत काय म्हणाला होता की भेटूया सिंगापूर मध्ये. हा पॉइंट नोटीस केला तू. त्याने सांगितलं होतं आपली भेट होईल म्हणून. त्यासाठी तर आपल्याला सिंगापूरला गेलंच पाहिजे, तेव्हा तर त्याची भेट होईल. बरोबर बोलली अंजली, अगदी बरोबर. आता बघा, जे काही आहे. एक मिनिट अय्यर भाऊ, एक मिनिट. आता सगळ्यांनी आपलं आपलं मत मांडलेलं आहे, ओके. आता जो निर्णय आहे तो मला वाटतं की तो बापूजींच्या वर आपण सोडला पाहिजे, कारण अशा गोष्टीमध्ये एखाद्या वडीलधाऱ्याचाच अनुभव कामाला येतो. बरोबर आहे. तर बापूजी, तुमचे जे काही विचार आहेत ते तुम्ही सगळ्यांसमोर प्रकट करा प्लीज. अगदी बरोबर आहे काकाजी. तुम्हीच आम्हाला सांगा की आम्ही काय केलं पाहिजे. हे बघा, एक मिनिट. हा, हे बरोबर आहे. तुम्ही इकडनं दिसत नव्हता ना बापूजी. हा बरोबर आहे, तिकडे गेला. एक गोष्ट तर साफ आहे की आपल्या सर्वांना सिंगापूरला जायचं, आणि आपल्या सगळ्यांना माहिती आहे की आपल्याला तिकडे खूप मज्जा येणार. फक्त मुद्दा हा आहे की कोणा अनोळखी व्यक्तीच्या विश्वासावर आपण सिंगापूरला गेलं पाहिजे की नाही गेलं पाहिजे. कोणा अनोळखी व्यक्तीवर आपण विश्वास ठेवला पाहिजे की नाही ठेवला पाहिजे. तर बाबांनो, माझं हे मत आहे की ही पूर्ण दुनिया फक्त आणि फक्त एकाच गोष्टीवर टिकलेली आहे, आणि तो आहे भरोसा, विश्वास. आज आपण सगळे गोकुळधाम वासी एकत्र प्रेमाने राहतो. का राहतो? कारण आपण सर्वांचा एकमेकांवर भरोसा, अतूट विश्वास आहे. ज्या दिवशी पूर्ण दुनियेतली सगळी माणसं एकमेकांवर असाच विश्वास दाखवायला लागतील, त्या दिवशी दुनियेतील सगळी दुःख दूर होऊन जातील. यासाठी माझ्या मते तरी आपण सर्वांनी त्या अनोळखी व्यक्तीवर विश्वास ठेवला पाहिजे, आणि आपण सर्वांनी सिंगापूरला गेलं पाहिजे. एक मिनिट. काय विचार करतो? आपण खुश तर खूप होत आहोत की सिंगापूरला जायचं, काकांनी सांगितलंय, विश्वास ठेवायला पाहिजे. पण अजून एक गोष्ट आपण विसरत आहोत की सिंगापूरला जाण्याची अट ही होती की सिंगापूरला आपण तेव्हाच जाऊ जेव्हा पोपटलाल सोबत येईल.
आणि पोपटलाल म्हणतोय सगळी गंमत आहे, त्याला यायचंच नाहीये. हे बघा, माझी खरंच कुठे जाण्याची इच्छा नाहीये. पोपट भाऊ, माझी कुठेही फिरण्याची इच्छा आता अजिबात नाहीये. पण का पोपट भाऊ, तुमचा मूड का नाहीये? अरे काय फायदा? मनात पहिली आशा जागी होते आणि मग पुढे जाऊन ती तुटते. आता माझ्या जीवनात आशा, अपेक्षा, होप हे सर्व शब्द निघून गेलेत. कारण मला माहिती आहे की मी जर स्वप्न पाहिलं ना तर पुढे जाऊन ते तुटायचंच आहे. ओय पोपू, ओय विश्वास ठेव. ओय आयुष्यात चांगले छान मस्त सरप्राईज देखील देते. बरोबर आहे पोपटलाल. असं होऊ शकतं की तिथे तुझ्या लग्नाविषयी काही जमून जाईल. लग्नाचं कारण असेल तर मला अजिबात यायचं नाहीये. अरे तर ठीक आहे ना, विसरते. लग्नाचं कारण असू शकत नाही ना, जाऊ दे, असंच ये. हा, जसं तू म्हणालास ना तसं तुला जर फिरायचं नाहीये ना तर तू नको ना फिरूस अजिबात. तू तिथे हॉटेलमध्ये झोपून राहा, आम्ही फिरतो ना सगळीकडे. पण तू ये तर आमच्या सोबत. मग हो पोपटलाल, पण सोबत तरी चल ना, एन्जॉय करूया ना तिथे आपण. मला एन्जॉय नाही करायचंय तिथे. मला यायचं नाही म्हणजे नाही यायचंय. अरे पण पोपटलाल. हाती भाऊ, हा? सोडा, राहू दे, कॅन्सल करा. नाही जायचं भाऊ. आपल्यातील कोणीच नाही जाणार सिंगापूर. बॅ टप्पू, गोली गोगी, तुम्ही सिंगापूरचे फोटो आहेत ना ते मोबाईल मध्येच बघून खुश व्हा. हा? आपण नाही जाऊ शकत कारण हे तुमचे पोपट अंकल आहेत ना, त्यांना कुठेच जायचं नाहीये, त्यांना फिरायचं नाहीये, कुठेच जायचं नाही. बबिताजी, अंजली वहिनी, रोशन वहिनी, माधवी वहिनी, कोमल वहिनी, तुमचं जे स्वप्न होतं ना एकत्र फिरायचं, सगळ्यांनी मजा करायची, आयुष्यातले असे अविस्मरणीय क्षण एकत्र करायचे, ते आता नाही होणार आहे. कारण हे जे तुमचे भाऊ आहेत ना पोपटलाल, त्यांचं मन नाहीये सिंगापूरला जायचं. तर आता सिंगापूर कॅन्सल, कोणीच नाही जायचं. चला, नाही जायचं. हा, आणि अजून आपण करू पण काय शकतो? अरे मित्रा पोपटलाल, जर तुला एकट्याला जायचं होतं आणि तू कॅन्सल केलं असतंस तर आम्हाला काही हरकत नव्हती, तुझी मर्जी. आणि जर तुझ्याशिवाय आम्ही जाऊ शकत असतो आणि तू कॅन्सल केलं असतंस तर काही हरकत नाही, आम्ही गेलो असतो ना. आता जेव्हा तुला माहिती आहे की या प्रवासाची अट ही आहे की आम्ही सगळे तेव्हाच जाऊ शकतो जेव्हा पोपटलाल तू येशील, या परिस्थितीत तू कॅन्सल करत आहेस, तुला काय वाटतंय? हे ठीक आहे पोपटलाल? तू ठीक करतोयस आमच्या सगळ्यांबरोबर आणि तुझ्या सोबतही ठीक करतोयस का? विचार स्वतःला पोपू, विचार. गोकुळधाममधून कोणी सिंगापूरला नाही जाऊ शकत, मग हे ठीक आहे का? अरे पोपटलाल, फक्त स्वतःला विचारू नकोस, तुझ्या आत बसलेल्या आमच्या मित्राला विचार, या बहिणींच्या भावाला विचार, टप्पू सेनाच्या अंकलला विचार. काय तू हे बरोबर करतोयस? या कलंकासोबत तू आयुष्यभर जगू शकशील काय? एकीकडे तू असं म्हणतोस की आपली गोकुळधाम सोसायटी एक परिवार आहे, तर परिवारासाठी तर लोक जीव देतात ना. तू फक्त सिंगापूरला नाही येऊ शकत, एक छोटस बलिदान नाही देऊ शकत. जेठालाल, यात बलिदान कुठे आलं मित्रा? यात त्याग थोडी करायला लागतोय. सिंगापूर जातोय आनंदासाठी, मजा करायला, आनंदाने. यात कसलं बलिदान? मग हे बरोबर आहे, पण त्याची यायची इच्छा नाही आणि त्याला आपण जबरदस्ती घेऊन जात आहोत, तर त्याच्यासाठी बलिदानच झालं ना. हा, ते बरोबर. बोल ना पोपटलाल. उत्तर दे मित्रा पोपटलाल. बोल ना. ओ ठीक आहे यारो. ओ पोपू सोबत कोणीही जबरदस्ती नाही करायची. आपण सिंगापूरला जायची ट्रिप इथेच कॅन्सल करतोय. ठीक आहे, मग जर जायचंच नाहीये तर या आपत्कालीन मीटिंगला काहीच अर्थ नाही ना. हा जो चेंडू आहे ना, तुम्ही प्रयत्न करू शकता की या दिशेला जाईल किंवा त्या दिशेला जाईल. ठरवू शकत नाही तुम्ही की कोणत्या दिशेला जाईल. काही लोक पण असेच असतात. तुम्ही समजावू शकता की असं करा, पण गरजेचं नाही ते तसं करतील. आणि प्रत्येक सोसायटीमध्ये तुम्हाला अशी लोक नक्की मिळतात जे जगापेक्षा
उलटा विचार करतात. काही प्लॅन बनेल तर तो तोडण्याचा प्रयत्न करतात. तुम्ही म्हणाल उत्तर तर ते म्हणणार दक्षिण, आणि तुम्ही ज्या दिशेला म्हणाल त्या दिशेला ते कधीच जाणार नाही. आणि आता पोपटलाल सुद्धा असंच करत आहे. पूर्ण गोकुळधाम सोसायटी उत्साहात आहे सिंगापूरला जाण्यासाठी, आणि हा पोपटलाल तोंड पाडून बसलेला आहे. सिंगापूरला जाण्याची इच्छा नाहीये, म्हणतोय की मी नाही येणार. आता विचार करायची गोष्ट ही आहे की गोकुळधाम वासी काय करतील. काय त्यांच्या उत्साहावर पाणी फिरणार आहे, किंवा ते पोपटलालला मनवण्याचा प्रयत्न करणार आहे. आणि सगळ्यात मोठी गोष्ट, काय पोपटलाल तयार होईल, काय पोपटलाल गोकुळधाम निवासियांसोबत सिंगापूरला जाईल. आणि एक अनुत्तरित प्रश्न, शेवटी ही टूर स्पॉन्सर तरी कोण करतोय. प्रश्नांचं उत्तर मिळेल जेव्हा तुम्ही बघाल गोकुळधामची दुनियादारी. बघत राहा, हसत राहा, आणि कधी वेळ मिळाला तर खेळतही राहा.